संविधानाने मला हक्क, अधिकार आणि कर्तव्य दिली. या संविधानाने मला पहिल्यांदा सांगितलं की या देशातल्या नागरिकांचं प्रत्येकाचं कर्तव्य असेल. काय कर्तव्य असेल? या देशातला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस घालणं, वाढीस त्याला लावणं. या देशातला धार्मिक कम्युनल हार्मनी ही जोपासणं, ती संवर्धन करणं, हे माझं मूलभूत कर्तव्य आहे. आपलं दुर्दैव आहे या देशाचं की 2014 नंतर पहिल्यांदा ज्या वेळेला 2014 साली या देशातल्या वैज्ञानिकांची परिषद झाली, नॅशनल सायन्स काँग्रेस, त्या वैज्ञानिकांच्या परिषदेमध्ये या देशाचा पंतप्रधान बोलला, बिनडोकपणाने बोलला की गणपती ही प्लास्टिक सर्जरी आहे. मी बिनडोक का म्हणतो? कारण प्लास्टिक सर्जरी म्हणजे गणपती हा जर विज्ञानात असेल तर त्याला ऑर्गन ट्रान्सप्लांट तरी म्हटलं पाहिजे. वेगळं ऑर्गन लावलाय ना, प्लास्टिक सर्जरी काय केली आहे? पण त्या बसलेल्या वैज्ञानिकांपैकी एकानेही त्याला हे सांगितलं नाही. उलट राजात असं बोलतोय तर मग याच्यापेक्षा मूर्खपणा आम्ही करू शकतो, अशी त्यांच्यात चढाओढ लागली. मग ते 2 ग्रहांमध्ये उडणारी विमानं, गोमूत्रामध्ये सोनं, गाईच्या शेणामधून युरेनियम पास होणार नाही, सोलर पॅनलचा वापर वाढल्यामुळे सूर्य थंड व्हायला लागलाय. हो, कळसच गाठायला सुरुवात केली ना, पण पाया रचला ना पंतप्रधानांनी. मग सुरू झाले सगळे. आता या वैज्ञानिक दृष्टिकोनाची किती गरज आहे या देशाला? कोरोना सारखी महामारी या देशामध्ये आलेली असताना पंतप्रधान येऊन काय सांगतो टीव्हीवर? टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आणि मग त्याचं काहीतरी बिनडोक समर्थन की रेझोनन्स होईल आणि रेझोनन्सनी ते विषाणू मरतील, असं आहे का? हे तुमचं विज्ञान? डार्विनचा उत्क्रांतीचा नियम नाकारायचा आणि मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना आजच्या घडीला जे मेडिकलचा अभ्यास करतात एमबीबीएस कॉलेजेसमध्ये, होमिओपॅथिक कॉलेजेसमध्ये, त्यांना पुत्र कामिष्टी यज्ञावरती 15 मार्काचा प्रश्न आहे. डार्विनचा उत्क्रांतीचा नियम नाकारला म्हणजे माकडाचा माणूस झालं, हा उत्क्रांतीचा नियम डार्विननी मांडलेला जगाने स्वीकारला. यांचं मात्र म्हणणं नाही, देवानी आम्हाला जन्माला घातलं. देवानी या 140 कोटी लोकांना जन्माला घातलं. काय मला तर बघायचंय त्या देवाला. त्या डार्विनच्या नियमाचा दुसरा भाग आहे की डार्विनचं विज्ञान जगातलं विज्ञान हे सांगतं की उत्क्रांतीतून माकडाचा माणूस झाला, माणसानी माणूस बनल्यानंतर विज्ञानाची साथ सोडली तर त्याचं परत माकड बनेल. आणि हे आपल्याला माकड बनवू पाहतायत. मग आपण हे आपल्या संविधानातलं मूलभूत कर्तव्य विसरणार आहोत का? यांनी कितीही गुमराह करण्याचा प्रयत्न केला, आपण हे विसरणार आहोत का? की नाही, या प्रत्येक गोष्टीला आम्ही विरोध करू. ते थाळ्या वाजवणं, टाळ्या वाजवणं, दिवे लावा, अंधार करा, हे हा काय बावलटपणा आहे? जगामध्ये करोडो लोक मरायला लागलेले आहेत. या देशात मेले 50-50 लाख लोक मेली. नदीमध्ये त्यांची प्रेत टाकावी लागली, पुरून ठेवावी लागली नदीच्या काठाला. पुरलेली प्रेत कुत्र्यांनी बाहेर काढली आणि त्याचे लचके तोडले या योगी आदित्यनाथच्या राज्यात. आणि त्या महामारीमध्ये हा कुंभमेळा घेतो. आणि हा कुंभमेळा घेत असताना असं सांगतो, मी ही स्टोरी केली होती द वीक मॅगझिन मध्ये असताना, की कारण मी नाशिकचा असल्यामुळे मला खूप कुतूहल होतं या गोष्टींचं, की सुरुवात कशी झाली कुंभमेळ्याची. एका त्या फ्रेंच प्रवासी जो भारतात आला होता, काय 13 वर्ष राहिला, त्याचं वाचलं. मग ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यात कुठेही कुंभमेळ्याचा उल्लेख नाही. त्यांनी दिवाळीचा उल्लेख केलाय, फेस्टिवल ऑफ लाईट्स म्हणून. चायनीज प्रवाशाचं पुस्तक वाचलं, तो 17 वर्ष इथं होता, त्याच्याही पुस्तकात कुंभमेळ्याचा उल्लेख नाही. मग ते शोधायला सुरुवात केलं, कारण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट होतो, शोध पत्रकारिता करत होतो. आणि शोध पत्रकारिता ही कल्चर टू ऍग्रिकल्चर असते, ती फक्त गुन्ह्यांच्या बाबत नसते. आणि मग ते शोधायला लागलो. त्यावेळेला अकबराची 14 फरमानं मिळाली. अकबराने पहिलं फरमान काढून या हगड्या येड्या महंत्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणाला की मुस्लिम समाज ज्या पद्धतीने हजच्या वेळेला एकत्र येतो, त्या पद्धतीने हिंदूंना एकत्र आणण्यासाठी काहीतरी करा. मग ते गेले.
मग ते काही दिवसांनी परत आले आणि मग म्हटले की आमच्या पुराणामध्ये एक कथा आहे, देव आणि राक्षसांमध्ये काय ते समुद्र मंथन झालं आणि मग त्यात अमृत निघाल्यावर अमृत घेऊन देव पळाले, राक्षस मागे लागले, त्याचे 4 थेंब भारतात कुठेतरी सांडले 4 ठिकाणी. त्या 4 ठिकाणी हे करता येईल. कारण एका ठिकाणी एवढ्या दुर्गम देशातून सगळी लोक येणं अवघड आहे. मग त्यांनी सांगितलं करा. मग म्हणे याचा खर्च कसा करायचा? मग त्यांनी या 4ही ठिकाणी 2-2, 2.5-2.5 हजार एकर जमिनी यांना दान केल्या. अकबराची दानपत्र आजही आहेत त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि इतर ठिकाणची, हरिद्वार, उज्जैन आणि अलाहाबादची. अकबरांनी दान केल्या की या जमिनींवरती 12 वर्षात जो महसूल जमा होईल त्या महसुलातून तिथला कुंभमेळा घ्या. आणि मग ते रेव्हेन्यू मॉडेल त्याचं तयार झालं. मग पहिला कुंभमेळा अलाहाबादला ठरवला, ज्याच्या उद्घाटनासाठी स्वतः अकबर गेला. पहिल्या दिवशी त्यांनी गंगेत स्नान केलं, म्हणून पहिल्या स्नानाला शाही स्नान म्हणतात, कारण बादशहानी स्नान केलं. पण हा इतिहास लपवायचा आणि फक्त द्वेष हिंदू मुसलमानांमध्ये कसा वाढेल याचाच फक्त प्रयत्न करायचा, तेच करायचं. आणि आज काय होतंय, त्या शाहरुख खानच्या मुलाच्या मैत्रिणीच्या बुटाला 6 ग्रॅम गांजा लागला म्हणून शाहरुख खानच्या मुलाला अटक केली, तुरुंगात ठेवलं. एकदा कुंभमेळ्याच्या वेळेला नाशकाला या आमच्या कसे ट्रक भरून भरून गांजा येतो, टनानी येतो, टनानी. हे मी दाखवून देईन आणि मग हिम्मत असेल तर अटक करा त्या महंतांना. फक्त त्याला, त्या पोराला टार्गेट केलं. हेही लक्षात नाही घेतलं की तो किती सेक्युलर पद्धतीने विचार करणार आहे. मुलाचं नाव आर्यन ठेवतो, पण केवळ द्वेष, त्याच्या निमित्ताने राजकारण, आणि त्यासाठी हा सगळा प्रकार करायचा. आणि हे आता पुढे येईलच तो विषय. अशा पद्धतीने हा सगळा प्रकार करायचा. राष्ट्रवाद, मला आठवतं 2014ला लोकसभा निवडणुकींच्या आधी मोदींनी मुलाखत दिली होती आणि असं सांगितलं होतं की आय एम प्राऊड टू बी अ हिंदू नॅशनलिस्ट. आणि तिथंच प्रॉब्लेम आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही हिंदू राष्ट्रवाद म्हणता त्या सेकंदाला तुम्ही मुस्लिम राष्ट्रवाद, सिख राष्ट्रवाद, ख्रिश्चन राष्ट्रवाद, जैन राष्ट्रवाद, दलित राष्ट्रवाद याला जन्म घालता. आपोआप त्या ऍस्पिरेशन्स तुम्ही जन्माला घालता आणि मग ते त्या पद्धतीने विचार करणार, तुम्ही या पद्धतीने बोलणार. तुम्ही एकमेकांना जे जे जिना आणि सावरकरांनी केलं ते यांना आज करायचंय. एकमेकाला पोसायचं, एकमेकांचा द्वेष वाढवायचा आणि एकमेकाला पोलराइज करायचं आणि त्या पोलरायझेशन वरती स्वतःचं राजकारण. आणि या पद्धतीने हे सांगणार हा राष्ट्रवाद. राष्ट्रप्रेम वेगळं, राष्ट्रवाद वेगळा. रवींद्रनाथ टागोरांपासून अल्बर्ट आईन्स्टाईन पर्यंत सर्वांनी नॅशनलिझम, राष्ट्रवाद या संकल्पनेचा विरोध केला. इट इज अन एक्सक्यूज ऑफ अ स्काउंड्रल. इतक्या हार्श त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली की अत्यंत नीच माणसाचा तो पळवाट आहे त्याची, ती राष्ट्रवाद ही नीच प्रवृत्तीची पळवाट म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रावर प्रेम म्हणजे या देशातल्या प्रत्येक माणसावर प्रेम. प्रत्येक जात, धर्म, पंथ, लिंग, शिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत, रंग काही का असेना, तो माझा आहे या एकमेव भावनेने त्यावरती केलेलं प्रेम म्हणजे राष्ट्रप्रेम. आणि राष्ट्रवाद म्हणजे मी सोडून इतर सर्वांचा द्वेष. मी आणि माझे हे सोडून इतर सर्वांचा द्वेष, तो राष्ट्रवाद. आणि हे मी केलेल्या व्याख्या नाही आहेत, या जगातल्या अनेक चिंतकांनी, तत्वज्ञानांनी केलेल्या या व्याख्या आहेत. पण आज त्याच्या आधारावरती लोकांना गुमराह करायचा. म्हणून हा राष्ट्रवाद, धर्म हे या अफूच्या नशा दिल्या जात आहेत. काय काय होत आहे आपल्याला सर्व माहिती आहे. आर्थिक अवस्था काय झालेली आहे सगळ्या देशाला माहिती आहे. आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत. 25 कोटी लोक, काय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, हे खरं सांगायला हवंय. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मधून
या देशातल्या 25 कोटी लोकांना वर काढलं. नीती आयोगाने अहवाल प्रसिद्ध केला. कशाच्या आधारावर? 401 पानांचा अहवाल आहे माझ्याकडे तो. 401 पानांचा. कशाच्या आधारावर? सरकारी योजनांचा डेटा. कुठलाही सर्वे नाही, काही नाही. आणि सरकारी योजनांच्या डेटाप्रमाणे यांनी निकष काय ठरवले की ज्याच्या घरामध्ये शौचालय आहे तो दारिद्र्य रेषेच्या वर आला. शौचालय तर फुकट मागितल्यानंतर मिळालं. ती योजना होती सरकारची. म्हणजे हगायला आहे पण खायला नाही. आणि तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर. गॅस सिलेंडर ज्याच्या घरामध्ये आहे तो दारिद्र्य रेषेच्या वर. शिजवायला आहे का? गॅस सिलेंडर रिफिल करायला पैसे आहेत का? 1000 रुपये, 1200 रुपये, त्याला पैसे नाहीत. पण तुम्ही तेवढं आहे ना तुमच्याकडे, तुम्ही दारिद्र्य रेषेच्या वर. आणि दुसऱ्या बाजूला 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. मग त्या 80 कोटी पैकी 25 कोटी जणांना वंचित ठेवायचंय म्हणून हा डेटा काढला का मुद्दाम? की आता 80 वरून फक्त 55 कोटी लोकांना धान्य देणार, 25 तर आले दारिद्र्य रेषेच्या वर. त्यांच्याकडे गॅस सिलेंडर आला. ज्या गावामध्ये 5 घरांमध्ये वीज कनेक्शन असेल, 5, ते अख्खं गाव दारिद्र्य रेषेच्या वर आलं. म्हणजे जोशाकडे आलं, कुलकर्ण्याकडे आलं वीज कनेक्शन, त्याच्या भावाकडे आलं, त्याच्या सासऱ्याकडे आलं, झाली 5 घरं. उरलेलं अख्खं गाव झालं आता श्रीमंत, दारिद्र्य रेषेच्या वर आलं. हे निकष. आणि याच्यावरती या देशाची आकडेवारी प्रसिद्ध करणार आणि हे त्यातून सांगणार. आणि हा राष्ट्रवाद, धादांत फसवणूक लोकांची करायची, याला राष्ट्रवाद म्हणायचं? याला राष्ट्रप्रेम म्हणायचं? जालियानवाला बागला कोणी जाऊन बघा. मी यापूर्वी 3दा गेलेलो आहे. आता नवीन जे त्यांनी बनवलं ते पाहिलंय. नवीन बनवलेलं बघताना रडू येतं आणि जुनं जे होतं ते बघतानाही रडू यायचं. फरक काय आहे की जुन्या जालियानवाला बागमध्ये जिथून ज्या त्या एकदम अशी नॅरो गल्ली आहे वाट आतमध्ये जाण्याची, ज्याच्यामध्ये चेंगरून शेकडो जण मेले. आतमध्ये गेल्यानंतर चारी बाजूच्या भिंतींमध्ये एवढ्या 4-4 इंच 3-3 इंच खोल अशा बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा होत्या. तिथं ते विहीर होती, ज्या विहिरीमध्ये अनेक स्त्री पुरुषांनी लहान मुलांनी उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण मेले. आता काय आहे ते बघून रडू यायचं. आता त्या गल्लीतून आतमध्ये जाताना दोन्ही बाजूला म्युरल लावली आहेत आणि त्या दोन्ही साईडच्या म्युरल वरती लहान लहान मुलं बायका हसतायत, खेळतायत, नाचतायत, बागडतायत. आतमध्ये गेल्यानंतर ती भिंत चारही बाजूनी प्लास्टर केलेली आहे. सगळ्या त्या गोळ्यांच्या खुणा बुजवल्या. ती जी विहीर, ज्या विहिरीमध्ये शेकडो आया बहिणींनी आपले जीव दिले, त्या विहिरीला बुजवलं गेलंय आणि तिथं कारंजा, संगीत कारंजा लावलाय. आणि अख्खं जालियानवाला बाग हा संघर्षाचं प्रतीक नाही, हे अम्युजमेंट पार्क बनवलंय. आणि हा यांचा राष्ट्रवाद, हा राष्ट्रवाद. आणि हे तुम्हाला मला देशभक्ती सांगणार, देशप्रेम सांगणार आणि राष्ट्रवाद काय असतो हे सांगणार. एक छोटी गोष्ट पण म्हणजे सत्य आहे, त्याच्यावरती मी आता लिहितोय पुस्तक, पण ते मुद्दाम सांगतो की या देशाची पहिली मतदार यादी कशी झाली आणि काय तो इंडियन नॅशनलिझम काय होता, भारतीय राष्ट्रवाद काय होता, जो या देशाच्या निर्मिती करणाऱ्या नेत्यांना अभिप्रेत होता. 27 ऑक्टोबर 47 स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी पंडित नेहरूंनी डॉक्टर राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की देशाची पहिली मतदार यादी तयार करायची आहे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी. आणि त्याबद्दल माझी डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झालेली आहे. 21 वर्षाचा प्रौढ आणि 6 महिन्याचं डोमिसाईल या 2 निकषांवरती ही मतदार यादी बनवायची आहे. प्रशासनाची तयारी करा. विचार करा, स्वातंत्र्य मिळाल्याच्या 12व्या दिवशी 21 वर्षाचा प्रौढ, हे का समजून घ्यायचंय? कारण जगातला पहिला देश बनणार होता प्रौढ मतदानाला जाणारा. भारताचा निवडणुकांचा अनुभव 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट प्रमाणे 37ला प्रांतिक निवडणुका झाल्या. त्याची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. जो
पुरुष पदवीधर आहे किंवा इन्कम टॅक्स पेयर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे, ते पुरुष आणि त्यांच्याच बायका एवढेच मतदार असतील, हा त्याचा निकष होता. महिलांची आता इथं एवढ्या मोठ्या संख्येने इथं विद्रोही महिला जमल्या आहेत. या महिलांची मतदार यादीमधली ओळख, त्यांचं नाव नव्हतं. निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी त्यांची ओळख होती लिहिलेली. आणि निरंजन जिवंत आहे तोपर्यंतच त्यांना मतदानाचा अधिकार, तो मेल्यावरती तो अधिकार नसणार. अशी ती मतदार यादी भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटिश इंडियाची बनलेली, अख्ख्या 3 देशांची बनलेली मतदार यादी 2,80,00,000 आणि हा माणूस सांगत होता की डॉक्टर आंबेडकरांबरोबर चर्चा झाली 21 वर्षाचा प्रौढ या एकमेव निकषावर आणि 6 महिन्याचं डोमिसाईल. कोणालाच कल्पना नाही की काय किती लोक असतील. आणि मग BN रावांना नेमलं. BN रावांचं अपॉइंटमेंट लेटर नेहरूंनी त्यांना दिलं. त्यावेळेला त्यात असं लिहिलं की देशाची उभारणी संस्थात्मक आणि संविधानात्मक आधारावरती करायची आहे, पण संस्था अस्तित्वात नसल्यामुळे आणि संविधान अजूनपर्यंत अस्तित्वात न आल्यामुळे तुमची नेमणूक तात्पुरती ही सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून करतोय. आणि रावांनी त्याच्यावरती काम सुरू केलं. देशभर पत्र पाठवली प्रशासनाला की या 2 निकषांवरती करायचं आहे, संभाव्य अडचणी काय येतील हे आधी कळवा. मग त्यांची बैठक झाली. कोर ग्रुप होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद आणि BN राव. त्यांची दर 8 दिवसांनी बैठक व्हायची. यासाठी मी निवडणूक आयोगाच्या 16,000 आर्काइव्हल फाईल्स आणलेल्या आहेत आणि त्यात हे सगळे मिनिट्स ऑफ मीटिंग आहेत. आणि BN रावांना डॉक्टर आंबेडकरांनी हे सांगितलं की सर्व प्रशासनाला पत्र पाठवा, देशभर कालपर्यंत अडथळे आणणारी नोकरशाही ही आज अचानक कोऑपरेटिव्ह झाली अशा भ्रमात राहू नका. आजच सांगा की संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच सांगा आम्हाला. प्रीएम्प्टिव्ह हा शब्द त्यांनी वापरला. दिस इज प्रीएम्प्टिव्ह अटेम्प्ट. आणि मग पाठवली गेली. मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी सर्वात पहिलं पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं. कारण 9% साक्षरता, साक्षरांकडेही जन्माचा दाखला नाही, कारण जन्म घरात होत होते. निरक्षरांकडे जन्माच्या दाखल्याचा विषयच नाही. वय कसं ठरवायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं. विचार 47 सालची गोष्ट आहे. ट्रान्सजेंडरच्या मतदानाचं काय करायचं. त्याला उत्तर पाठवलं की आपला क्रायटेरिया हा जेंडर स्पेसिफिक नाही. ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर वोटर्स ऑफ इंडिया. हे या देशाचं नेतृत्व होतं. हा या देशातला भारतीय राष्ट्रवाद होता. 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं याला सांगितलं की गावागावात, वस्त्या वस्त्यांमध्ये, दवंड्यांवरती ऑन द बिट्स ऑफ ड्रम असा शब्द आहे, अनाउन्समेंट करा आणि लोकांना सांगा की अशी मतदार यादी बनवायची आहे. तुमचं वय कसं ठरवायचं याचं सूचना तुम्ही आम्हाला करा. आणि राजेंद्र प्रसादांनी विचारलं की हे करता येईल का. त्यावर त्याला नेहरू म्हणाले की हो, हे करावं लागेल, कारण देशातल्या बहुसंख्य लोकांनी हा शब्द लोकशाही नावाचा फक्त ऐकलाय, तो कसा असतो हे माहित नाहीये. ज्या वेळेला आपल्या प्रशासनाचा माणूस त्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपडीच्या दारात जाईल आणि त्याला म्हणेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाही आपली मुळं शोधेल आणि लोकशाही बद्दलच्या आकांक्षा जन्माला येतील त्यांच्या मनात की अशी असते लोकशाही ज्यात मी सरकारला सांगतो माझ्या की असं करा आणि त्याप्रमाणे सरकार करणार. आणि त्यांनी लिहिलं त्याच्यामध्ये, त्या मिनिट्स मध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी असं म्हटलं की त्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्यामध्ये जन्माला आलेली लोकशाहीच तीच लोक या देशातली लोकशाही जिवंत ठेवतील आणि ती जबाबदारी आहे आपल्यावर. तो भारतीय राष्ट्रवाद आहे. आणि असं असं खूप चाललं. घरांचे नंबर कसे द्यायचे, घरांचे नंबर कसे द्यायचे असा प्रश्न विचारला गेला की ब्लॉक तयार करायचा, त्या ब्लॉक मध्ये घरांचे नंबर पूर्वेकडून पश्चिमेला द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला उत्तर पाठवलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट अशा दिशांनी घरांचे नंबर द्या.
काय आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य? तर त्याच्यावरती पुन्हा प्रश्न विचारला रावांनी की असं का करायचं? त्याला त्यांनी सांगितलं, या देशातला उच्चवर्णीय हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांना राहतो. उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. आणि पूर्वग्रह दूषित अधिकारी असेल तो त्यांना मतदार यादीतून वगळेल. असं होऊ नये. ती यादी सर्वसमावेशकच व्हावी म्हणून घरांचे नंबर या दिशांनी द्या. ही सगळी धडपड या नेतृत्वाची देशाच्या, या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाला त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार देण्याची होती. हा भारतीय राष्ट्रवाद होता. आज बोलतात बावटासारखे 70 वर्षात काय केलं. 5000 वर्षात या देशात जे झालं नाही ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातला सर्वात मागास माणूस त्याचं सरकार निवडू शकला. त्याच्या मागण्या, त्याच्या आशा, त्याच्या आकांक्षा, त्याच्या अपेक्षा, त्याचे प्रश्न हे तो मांडू शकला. हे पहिल्या 2 वर्षात केलेलं काम होतं. आणि ही मतदार यादी तयार झाली ताई. तयार झाल्यानंतर या देशातली लोक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, मग नागरिक. कारण आधी मतदार यादी बनली, मग संविधान अस्तित्वात आलं. आणि रावांनी पत्र पाठवलं. रावांनी पत्र पाठवल्यानंतर त्यांनी असं लिहिलं की 14,92,00,000 मतदार, 14,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्या असलेली, 388 यार्ड उंच अशी मतदार यादी अस्तित्वात आलेली आहे. आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. माझा विश्वासच बसत नाहीये की हे वास्तवात आलं. आणि त्याला एका ओळीचं उत्तर पाठवलं की हे अस्तित्वात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. इतकं प्रॉफेटिक विचार करणारं, इतका दूरगामी, इतका बारीक सारीक गोष्टींचा विचार करणारं या देशाचं नेतृत्व होतं. या देशातल्या लोकांना जास्तीत जास्त अधिकार आणि हक्क दिले पाहिजेत यासाठी त्यांची सगळी धडपड होती. आणि केवढा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होता. आज सगळी धडपड काय आहे? आज जास्तीत जास्त लोकांचा अधिकार कसा काढून घेता येईल. 8 दिवसात सीए एनआरसी आणू म्हणून तो सांगतो तडीपार. 8 दिवसात सीए आणून दाखव, आणून दाखव. जे त्याही वेळेला आम्ही बोलत होतो ते पुन्हा सांगू, छाती ठोकून सांगू, कागज नाही दिखाएंगे. काय वाटेल ते करा. नाही जुमानणार म्हणजे नाही जुमानणार. आणि ह्या सर्व विद्रोहांची सुरुवात याच विद्रोही साहित्य संमेलनातून झाली पाहिजे.